नमस्कार मंडळी, मी अजय शामराव सांगपाळ आंबळ्यामधनं बिलॉंग करतो. मी आलेलो आहे जामगाव या ठिकाणी. ह्या काकांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं, तर ते अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं, त्यांना काय आजार होते आणि किती दिवसामध्ये त्यांना रिझल्ट आला, हे आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. काका तुमचं नाव काय सांगा? गंगाधर भाऊ मांडोळे. तुम्ही अमृत ज्यूस कशासाठी घेतलं होतं? माझ्या पायाची शिर चोकअप झाली त्यासाठी घेतलेलं होतं. किती दिवसापासून शिर चॉकअप होती? शिर चोकअप आता बरेच दिवसाची झाले, तरी किती महिने झाले ते शिर चॉकअप झालेले? 5 महिने झाले. 5 महिने. तुम्ही हॉस्पिटलला वगैरे गेले? हॉस्पिटलचं चालू होतं आणि 2 बॉटल घेतल्यापासून तर बुवा शिर चोकअपची म्हणजे कमी होत चालली. तुमचा म्हणजे 2 बॉटलमध्ये तुम्हाला रिझल्ट यायला चालू झाला? रिझल्ट घ्यायला चालू तुम्ही झाला. डॉक्टरांकडे जेव्हा गेलते त्यावेळेस तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? ऑपरेशनच करायला सांगितलं. किती खर्च सांगितला होता ऑपरेशन? 1.5 लाख रुपये. 1.5 लाख रुपये सांगितले होते. हा. आणि तुम्हाला टॅबलेट वगैरे काय चालू होते का? हा, सकाळचं 3 खावं लागायचं, संध्याकाळी 3 खावं लागायचं. ओके, मग आता टॅबलेट चालू आहेत का बंद आहेत नाही, तुमच्या? पूर्ण बंद झाले. म्हणजे 2 बॉटल अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला फरक पडला तर तुम्ही पूर्ण टॅबलेट बंद फरक केलं. पूर्ण. आता तुम्ही चालू शकता, सगळी कामं करू शकता सगळं शेतीमधले. काम शेतीतले आता करू शकतो बुवा. ओके, म्हणजे अमृत ज्यूसमुळे तुम्हाला 2 बॉटलमध्ये चांगला रिझल्ट आला. मग तुम्ही हा कोर्स कंप्लीट करणार ना नाही, पुढे? पूर्ण कोर्स करणार आता. ओके, ठीक आहे. मंडळी, आपण पाहू शकता या काकांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं. त्यांना डॉक्टरांनी 1.5 लाख रुपये ऑपरेशनसाठी खर्च सांगितला होता. ते शेती हा व्यवसाय करतात. तर हॉस्पिटलच्या सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 अशा टॅबलेट चालू होते त्यांना. पण आपल्या 2 अमृत ज्यूसच्या बॉटलमध्ये त्यांच्या पूर्ण टॅबलेट बंद झाल्यात आणि त्यांना आता चालता येते आणि ते शेतीतली सर्व कामे करू शकता. तर अमृत ज्यूसमध्ये थोडक्यात फळं वगैरे बेरीज वापरलेले ते औषध नसून एक फूड सप्लिमेंट आहे. तर आपण हे सर्वांनी वापरावा असं मला वाटतं.